नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. हो, तुम्ही टायटल पाहिलं अगदी बरोबर आहे. आज आपण चाळणीमध्ये मिरच्या वाफवून ही रेसिपी एकदम सोप्या पद्धतीनं झटपट होणारी बनवणार आहोत. करायला म्हणाल तर एक नंबर आणि सोपी रेसिपी आहे. खायला त्याहूनही चवीला भारी आहे. अगदी वर्षभरसुद्धा टिकते. आणि विशेष म्हणजे भाजीला कधी काय नसेल तर चटकन उठून तुम्ही पटकन ही रेसिपी बनवून खाऊ शकता. तोंडाला ज्याच्यात चव नाही त्याच्या तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही, इतकी जबरदस्त आहे. त्यामुळे रेसिपी संपूर्ण पहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. तर इथे पहा, सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे, मिरच्या घ्यायच्या आहेत. आता इथे ना ज्या हिरव्या मिरच्या असतात बघा, अगदी गडद हिरव्या, त्या घ्यायच्या नाही आहेत. इथे पोपटी रंगाच्या ज्या मिरच्या आहेत त्या पाव किलो इतक्या घेतल्या. आता या मिरच्या ना स्वच्छ धुवून पुसून घेतलेत बरं का सुरुवातीला. आता या साईडला ठेवून दिल्या. आता ना आपण इथे एक थोडासा छोटासा मसाला बनवून घेऊया त्याच्यासाठीचा. तर इथे ना धणे घेतलेले आहेत 2 चम्मच इतके. नंतर इथे बडीशेप 2 चम्मच, काळी मोहरी 1 चम्मच, पिवळी मोहरी 1 चम्मच घेतली. तव्यामध्ये घालायची अजिबात, याच्यामध्ये तेल वगैरे काही घालायचं नाही. हलकशी आपल्याला गरम करून घ्यायचे आहेत. आता ना इथे आपल्याला करपवायची सुद्धा नाहीत बरं का हे सगळे जिन्नस. गरम झाले की पटकन गॅस बंद करून द्यायचा. 1 चम्मच इतके मेथी दाणे साईडला सर्व एकसारखं साईडला करून घ्यायचे सगळे जिन्नस. आणि मध्ये बरोबर आपल्याला मेथी दाणे 1 चम्मच इतके हलकेसे भाजून घ्यायचे आहेत. आता ना गॅस बंद करूनच भाजून घ्यायचे. आता हे साईडला ठेवून द्यायचं. पूर्णपणे हे जिन्नस थंड करून घ्यायचे. तोपर्यंत इकडे ना चाळणीमध्ये आपण पाणी अगदी छान असं मस्त गरम करून घेतले. प्लेट ठेवून घेतली आणि लगेचच याच्यावरती आपल्याला मिरच्या ठेवून घ्यायच्या आहेत. आता या मिरच्या व्यवस्थित अगदी पसरवून घ्यायच्या आणि सगळ्या मिरच्या आपल्याला याच पद्धतीने पहा, देठं वगैरे बिलकुल काढायची नाहीत. फक्त आपल्याला धुवून पुसून घेऊन मगच आपल्याला इथे कोरड्या करून घेऊन मग आपल्याला वाफवायच्या आहेत. आता वाफवल्यानंतर तुम्ही म्हणाल की ह्या ओल्या होतात, बरोबर आहे, पण देठं बिलकुल काढायची नाही. एकासुद्धा मिरचीचा देठ अजिबात काढायचं नाही, तर हा पदार्थ आपला जो बनणार आहे तो वर्षभर टिकणार नाही आहे त्याच्यामुळे. तर मिरची आपल्याला इथे वाफवून घ्यायची आहे. पहा, मिरची वाफते 1-5 मिनटं. तोपर्यंत आपल्याला इथे तेलसुद्धा गरम करून घ्यायचं आहे. आता इथे राईचं तेलसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा नॉर्मल जे आपण खाण्यामधलं तेल असतं जे लोणच्यासाठी वापरतो ते सुद्धा वापरू शकता. तर इथे पहा, मी पाऊण वाटी इतकं तेल घेतलेलं आहे. हे तेल अगदी कडकडीत धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. तोपर्यंत इकडे मसालासुद्धा आपला जो तयार करणार आहे तो थंड झालेला आहे जिन्नस. इथे ना ओबडधोबड अशा पद्धतीने मी चमच्यावरती दाखवते, असं छान असं ओबडधोबड मसाला वाटून घेतलेला आहे. आता हा मसाला साईडला ठेवून देऊया. परत एक वेळा दाखवते, पाहू शकता टेक्स्चर अगदी या पद्धतीचंच ठेवायचं आहे, अजिबात बारीक करायचा नाही जास्त पावडरसारखा. नंतर ना इथे अगदी धूर येईपर्यंत कडकडीत गरम तेल करून घेतलं. आता हे तेलसुद्धा आपल्याला छान असं फॅन खाली थंड करायला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत इकडे आपल्या मिरच्यासुद्धा पहा वाफलेल्या आहेत मस्त अशा. आता ह्या पूर्ण वाफल्यानंतर पूर्ण थंड करून घ्यायच्या. आता ही प्लेट काढून घेतली ना, थंड करून घ्यायच्या. आता थोड्या वेळासाठी आपल्याला ह्या पूर्ण थंड करून घेतल्यानंतर पहा, इथे असं पूर्ण याच्यावरती जे काही पाणी जमा वगैरे झालेलं असतं ते पाणीसुद्धा आपल्याला काय करायचं आहे, कपड्याने आपल्याला सुती कपड्याने पुसून घ्यायचं आहे. आणि इथे ना पूर्ण असं सुती कपड्याने पुसून घेतल्यानंतर मगच आपल्याला ह्याचे देठ काढून घ्यायचे आहेत. तर इथे अजिबात पाणी याच्यावरती वाफवल्यानंतर ऑफकोर्स जमा होतं, पण आपल्याला याच्यावरचं पाणी पूर्ण पुसून घ्यायचं आहे बरं का. अजिबात पाणी कुठेही राहता कामा नये आणि मगच आपल्याला याची देठं काढून घ्यायची आहेत. पुन्हा सांगते, देठं सुरुवातीला अजिबात काढायची नाहीत. वाफवून घेतल्यानंतर स्वच्छ पुसून घेऊन मगच देठं काढायची. तर इथे ना अशा पद्धतीनं सगळ्या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. आता तुम्हाला जर तिरक्या कट करून घ्यायच्या असेल तसंसुद्धा तुम्हाला जसं आवडतं तसं त्या पद्धतीने तुम्ही इथे मिरच्या कट करून घ्यायच्यात. तर एक एक करून पहा, आपण इथे सर्व मिरच्या इथे कट करून घेतोय. आता ही रेसिपी ना एकदा तुम्ही बनवली ना, खरं सांगते एवढी भारी लागते ना चवीला. जेव्हा कधी आपल्या तोंडाला चव नसते किंवा भाजी असूनसुद्धा भाजी खाऊ नाही वाटत, त्यावेळी एकदा तुम्ही ही रेसिपी बनवून करून खाऊन बघा. अगदी 6 महिने वर्षभरसुद्धा मस्त टिकते. माझी तर फ्रीजमध्ये अगदी वर्षभर खूप मस्त अशी ही रेसिपी टिकली होती. तर इथे पहा, आता लगेच मिरच्या सर्व कट करून घेतल्या की याच्यावरती एक मोठा 1 ते 1.5 चम्मच इतकं मीठ घालून घ्यायचं. खडं मोठं मीठ असतं ते वापरलं तरीही चालेल. हळद पावडर घालून घेतली अर्धा चम्मच इतकी. त्याच्यानंतर लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. पहा, इथे ना मी 1 लिंबाचा रस पूर्णपणे वापरलेला आहे. आता इथे आपल्याला मिरची पावडर घालायची आहे. तर मी इथे मिरची पावडर घालून घेते पहा. तर इथे मी 1 मोठा भरून असा चम्मच लाल मिरची पावडर वापरली आहे, ज्याच्याने कलरसुद्धा खूप छान येतो आणि मस्त अगदी चटपटीत होते तयार. तर इथे थोडीशी अजून मी वरतून पाव चम्मच इतकी घातली आहे. लिंबाचा रस मात्र आवर्जून घाला, मस्त अशी चव येते लिंबाच्या रसामुळे आणि पदार्थसुद्धा खूप मस्त टिकतो. आता बऱ्याच वेळा तुम्ही म्हणाल वाफवल्यानंतर मिरच्यांमध्ये पाणी, बिलकुलही मिरच्यांमध्ये पाणी राहत नाही व्यवस्थित पुसून वगैरे घेतलं तर. नंतर मस्त असं टॉस करून घ्यायचं पहा.
आणि व्यवस्थित मसाला सर्व मिरच्यांना आतपर्यंत लागला पाहिजे. त्याच्यानंतर जे आपण गरम करून थंड करून घेतलेलं जे तेल आहे ते तेल आपण सर्व याच्यामध्ये घालायचं आहे. जर तुम्हाला वाटलं मिरच्यांची क्वांटिटी तुमची जास्त आहे तर इथे तुम्ही प्रमाण सर्वच गोष्टींचं जास्त वाढवू शकतात. तर इथे पहा, तेल घालून घेतल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. कलर पाहूनच तुम्हाला अंदाज आला असेल, तोंडाला पाणी सुटतं, इतकं भारी हे लोणचं तयार होतं. त्यानंतर जो आपण ओबडधोबड वाटून घेतलेला जो जिन्नस सर्व होते त्याचा मसाला आहे, तो मसाला व्यवस्थित असा घालून घ्यायचा याच्यामध्ये आणि सर्व मिरच्यांमध्ये आतपर्यंत हा मसाला गेला पाहिजे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर पाहू शकता, अगदी काही मिनिटांमध्येच आपलं हे चटपटीत अगदी तोंडाला चव आणणारं आणि भाजीला काय नसेल तेव्हा झटपट बनवू शकू आणि चपाती भाजी भाकरीसुद्धा आपण याच्यासोबत खाऊ शकू, एवढं टेस्टी हे मिरचीचं लोणचं तयार होतं. आता तुम्ही म्हणाल तिखट लागत असेल, म्हणूनच मी सुरुवातीला सांगितलं हिरवी मिरची वापरायची नाही आहे, जी पोपटी मार्केटमध्ये मिरची असते ती वापरायची. खूप भारी लागते चवीला. बघूनच तोंडाला पाणी सुटते, एवढं जबरदस्त हे मिरचीचं लोणचं तयार होतं. नक्की तुम्हीसुद्धा एकदा माझ्या या पद्धतीनं असं हे मिरचीचं लोणचं बनवून पहा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि विशेष म्हणजे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती अजून कोणी नवीन असेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओज मी रेसिपीज अपलोड केलेले आहेत, नक्की चेकआउट करा, तुम्हाला खूप जास्त आवडतील. आणि माझे व्हिडिओ अगदी संपूर्ण तुम्ही पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद. आणि अशाच एका छान आणि जबरदस्त रेसिपीसोबत पुन्हा आपण भेटूयात. तोपर्यंत बाय बाय.